गेल्या महिन्यात डेक्कन चौक ते पंचगंगा फॅक्टरी रस्त्यावरील श्री जलाराम ट्रेडर्समधून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपये किमतीच्या वस्तू लंपास केल्या होत्या. या प्रकरणी किशोर रविलाल पटेल यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकानं मुकेश गणपती जाधव आणि उमेश गणपती गोसावी उर्फ जाधव या दोघांना ताब्यात घेतलं. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 5,15,000 रुपयांचे स्टीलचे नळ आणि गुन्ह्यात वापरलेली चारचाकी असा एकूण 6,64,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. हे दोघे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खालापूर, पोयनाड, कुरुंदवाड, शिरोळ, राधानगरी, मुरगुड, कवठे महांकाळ, जयसिंगपूर, वडगाव या पोलीस ठाण्यात घरफोडीचे एकूण 11 गुन्हे दाखल असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने, सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर, पोलीस अंमलदार सुनील बाईत, सद्दाम सनदी, शिरीष कांबळे, अरविंद माने, पवन गुरव, प्रमोद चव्हाण, गणेश सनदी, सुकुमार बरगाले यांनी या कारवाईत सहभाग घेतला.